नमस्कार, मी सुनेत्रा आणि काल का परवाच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे आज देवघरात कोणते कोणते देव असावेत, आपले देवघर साधारण कसे असावे, म्हणजे मी कसे ठेवते हे मी तुम्हाला सांगणार आहे आणि योग्यच मार्गदर्शन करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघावा. बघा, कालच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे आपले देवघर आपल्या घरामध्ये असणे खूप जास्त महत्त्वाचे आहे. आता हे जे माझे देवघर आहे ते लाकडी देवघर आहे. फार काही मागातलं देवघर नाही आहे माझं, पण माझ्याकडे देवघर आहे हे खूप महत्त्वाचं आहे. देवघरामध्ये आता तुम्हाला काय सांगितलं, लाल रंग नका घालू, पण लाल रंगाच्या ऐवजी आता मी हा जो घातला आहे तो गुलाबी म्हणजे गुलाबाच्या फुलासारखा राणी कलर आहे. कॅमेऱ्यात कदाचित तो तुम्हाला लाल दिसत असेल. देवाऱ्यामध्ये सगळ्यात आपली इष्टदेवता म्हणजे कुलदेवता आणि इष्टदेवता या दोघांचीही गरज आहे. ते म्हणजे मधोमध अगदी महाराजांची मूर्ती असणं खूप गरजेचं आहे. आपल्या हाता इतकी म्हणजे ह्याच्यापेक्षा मोठी कोणतीही मूर्ती देवघरामध्ये नसावी. आता महाराजांच्या शेजारी तुम्हाला बरोबर या ठिकाणी दत्त महाराजांची मूर्ती दिसत आहे. दत्त महाराजांची मूर्ती पण देवघरामध्ये असावी. त्याचं काय महत्त्व आहे हे उद्याच्या व्हिडिओमध्ये मी सांगेन. शेजारीच दक्षिणावर्ती शंख आहे. देवघरामध्ये वाजवण्याचा शंख हा देवघराच्या बाहेर उजव्या हाताला असावा आणि हा जो दक्षिणावर्ती शंख आहे तो पूजेमध्ये एका स्टँडवर अशा पद्धतीने ठेवलेला असावा. बाजूला श्रीयंत्र मी ठेवलेले आहे आणि त्याच्या शेजारी मी पंचमुखी हनुमंताची मूर्ती ठेवलेली आहे, ज्यांना मी खूप मानते म्हणून मी ठेवते. आणि पंचमुखी हनुमानाचा जी मूर्ती आहे ती देवघरात ठेवली तर चालते. आता इकडे डाव्या हाताला सगळ्यात पहिल्यांदा आहे ती अन्नपूर्णेची माता, अन्नपूर्णा मातेची मूर्ती जी तांदळामध्ये ठेवलेली आहे. आणि यातले तांदूळ मी दररोज शुक्रवार किंवा मंगळवारी असे बदलत असते. त्याच्या खालच्या तांदळामध्ये मी हळदी कुंकू हे ठेवलेलं आहे आणि एका सिल्वर वाटीमध्ये ती अन्नपूर्णाची मूर्ती मी ठेवलेली आहे. अन्नपूर्णेच्या शेजारीच शिवलिंग असावे. माता पार्वती आणि महादेव यांना कधीही वेगळं ठेवू नये, तर अशी शेजारी शेजारीच ठेवावी. ही पारद शिवलिंगाची पिंडी आहे जी सगळ्यात उच्च कोटीची मानल्या जाते. आणि याच्यानंतर नर्मदेश्वर पारद शिवलिंग नाही, नुसते नर्मदेश्वर शिवलिंग हे सुद्धा महत्त्वाचे मानले जाते. एकच असावा म्हणजे मूर्ती प्रत्येकी एक असावी. बाळकृष्णाची एक मूर्ती देवघरात असावी. सासू सुनेची एक एक असेल, दोन तर चालते, त्याच्यापेक्षा जास्त मूर्ती नसाव्यात. मधोमध नेहमी गणपती बाप्पा ठेवावेत. महाराज आणि त्याच्या खाली मधोमध गणपती बाप्पाची मूर्ती असावी. डाव्या सोंडेचा गणपती बाप्पा देवघरामध्ये असावा. त्याच्या शेजारी आपली कुलदेवी असावी, जी माझी बनशंकरी माता आहे. कुलदेवीची मूर्ती घरामध्ये असणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. बरोबर त्याच्या शेजारी आपली माता लक्ष्मीची मूर्ती आहे आणि त्याच्या शेजारी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची मूर्ती मी ठेवलेली आहे. तर एवढे देव देवघरात असलेले चालतात. यापेक्षा जास्त प्रत्येक ठिकाणवरनं देव कधीही आणू नये. प्रत्येक देवी देवतांची एकच मूर्ती देवघरामध्ये असावी. या साईडला उजव्या बाजूला मी इथं विश्वकर्मा महाराजांची मूर्ती ठेवली आहे आणि ज्याच्यामुळे माझं स्वतःचं घर झालं आहे या सेवेमुळं. ही सेवा पण मी लवकरच येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजावून सांगेन. त्याच्या खाली बघू शकता छोटेसे लक्ष्मी कुंचन आणि गजलक्ष्मी ठेवलेल्या आहेत. डाव्या हाताला आपल्या असा तेलाचा अखंड दिवा असावा आणि समोर एक तुपाचा दिवा असावा. इकडे उदबत्ती घंटा ठेवलेली आहे. तर एकंदरीत अशा पद्धतीने देवघर असावं. त्यानंतर इथे मी मोरपीस काही ठेवलेले आहेत. देवघराच्या आत ठेवलेत तरीही चालतात. माझ्याकडे महाराजांची एक अजून मूर्ती आहे जी मी देवघराच्या शेजारी ठेवलेली आहे. देवघरात ठेवू नये त्या पद्धतीनं आपण तुपाच्या वाती अशा पद्धतीनं देवघरामध्ये वापराव्यात. तुपाच्या वाती आणि भीमसेनी कापूर हे सुद्धा देवघरामध्ये असणं म्हणजे देवघरासाठी असणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. तर या सगळ्या वस्तू आपल्याकडे मिळतात. तर ज्यांना हवं त्यांनी माझ्याशी संपर्क साधू शकता. सगळ्या सिद्ध मूर्ती मी देत असते. हवा असेल तर तुम्ही सांगू शकता. आता या चॅनलवर मी कुठलंही मार्केटिंग करणार नाही आहे, पण आज तसाच व्हिडिओ होता महत्त्वाचा म्हणून तुम्हाला मी सांगितलं. तर बघा. आणि हां, हिनाचं अत्तर, गुलाबाचं अत्तर हे देखील असणं देवघरामध्ये गरजेचं आहे. हे आहे हिना अत्तर, हे आहे गुलाब अत्तर. हे दोन अत्तर माझ्याकडे कायमस्वरूपी असतात. हे तुपाचे दिवे वगैरे सगळंच आपल्याकडे विक्रीला आहे. इंडियन मॉम सुनेत्रा या आपल्या चॅनेलवर
तर हा व्हिडिओ तुम्हाला आशा करते नक्कीच आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटेन नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत सगळ्यांना माझा नमस्कार. स्वस्त रहा, मस्त रहा, काळजी घ्या.